सभापती महोदय, 260च्या प्रस्तावावर आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो। हे राज्य लोकांचे आहे आणि लोकांसाठी आहे ही भावना मनामध्ये ठेवून महायुतीचे हे सरकार आज सत्तेमध्ये असून ते त्या अनुषंगाने कार्य करत आहे। याचा एक सरकारमधील घटक या नात्याने मला अभिमान वाटतो आणि या 260च्या अन्वये अनेक गोष्टी बोलता येतील। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केलेला आहे। महाराष्ट्र हे स्टार्टअप देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य समृद्धी महामार्गामुळे धुळे, गडचिरोली, नागपूर, अमरावती या ठिकाणी मोठी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे। दावोसच्या गुंतवणुकी संदर्भात पण उल्लेख झाला आणि मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेर देशातून गुंतवणूक आणण्याचे स्वप्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अर्थमंत्री आदरणीय अजितदादा आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब या तिघांचं मिळून या सरकारचं आहे। पण ही गुंतवणूक आणत असताना आपण मोठे मोठे प्रकल्प ज्यावेळेस आणतो, आता नागपूरमध्ये एक प्रकल्प उभा झालाय, गडचिरोलीमध्ये एक प्रकल्प उभा होतोय, त्यामुळे हे प्रकल्प येत असताना साधारणपणे तिथल्या लोकांना सुद्धा आपण सुरक्षित आहोत हे वाटलं पाहिजे आणि प्रकल्प आणणाऱ्यांनाही आपले प्रकल्प सुरक्षित जागी जातात असं वाटलं पाहिजे। आता पतंजलीवरचा एक प्रकल्प आता अलीकडेच त्याचं उद्घाटन झालं आणि त्याच नागपूरमध्ये आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हायला लागली। परिणय फुके साहेब त्याच नागपूरमधून येतात आणि आपल्याला माहित असेल की काल पासून दंगलीने नागपूर शहर होरपळतंय आणि ज्या ठिकाणी दंगली होतात ते ठिकाण परवडणारं नसतं। बीडमध्ये सुद्धा आता अनेक लोक गुंतवणूक करायला का घाबरतात, कारण बीड जिल्ह्याची परिस्थिती थोडीशी वेगळी आणि भयावह झालेली आहे। नागपूरमधलं वातावरण तसंच झालेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस भयमुक्त वातावरण तयार करण्याचा सरकार प्रयत्न करतं त्यावेळेस असं कुठेतरी गालबोट लावण्याचा सातत्याने प्रयत्न होतो। त्यामुळे ह्या गुंतवणुकी जर त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन व्हायचं असं वाटत असेल तर मला असं वाटतं की पहिल्यांदा नागरिकांना वाटलं पाहिजे की आपण सुरक्षित राज्यात आहोत आणि ज्यावेळेस हा सुरक्षित राज्याची संकल्पना साधू संतांनी पण मांडली। तुम्ही स्वतः सभापती महोदय वारकरी संप्रदायातून बिलॉंग करता की वारकरी संप्रदायाचा पगडा तुमच्यावर आहे, तुमच्या दालनामध्ये पांडुरंगाची मूर्ती, तुकोबारायांची अभंगाची गाथा दिसते आणि त्यामुळे तुमचा वारकरी संप्रदायावर अभ्यास आहे, कारण तुमचा अभ्यासपूर्ण भाषण ऐकताना जनाबाईचा एक सुंदर अभंग तुम्ही त्या दिवशी म्हटला होता आणि उपेक्षित संत साहित्य सुद्धा तुम्ही प्रकर्षाने मांडता। त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची सभापती महोदय ही प्रथा परंपरा आहे की तुकोबाच्या अभंगात कोण्याही जीवाचा न घडो मत्सर असा शब्द आहे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, किंवा माऊलीच्या पसायदानामध्ये सुद्धा जो जे वांछिल तो ते लाहो असं म्हटलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची, प्रत्येक धर्माची, प्रत्येक समूहाची अशी भावना असते की आपल्याला सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यानंतरच मग राष्ट्राची उन्नती करण्यात देशात स्टार्टअप सुरू झाले तेव्हा 471 स्टार्टअप होते आणि आज देशात 1,57,000 आहेत। आता महिलांना आपण बळकटीकरण करण्याकरता लाडकी बहीण योजना जी आपल्या सरकारने मागच्या काळामध्ये राबवली आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादावरच इतक्या मोठ्या प्रमाणात की आज विरोधी पक्षनेत्या सुद्धा ठरवताना विधानसभेमध्ये अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्ष हे नाव सापडत नाही विरोधी पक्षाकडे आणि अशा वेळेस एकतर्फी आपल्याला जो निकाल दिलाय, एकतर्फी जो आशीर्वाद लाडक्या बहिणींनी दिलाय, त्यांच्या बाबतीत आपले विरोधक सातत्याने विचारतात की 1500चं 2100 आणि 3000 कधी होणार आणि विरोधक तेच विचारतायत की ज्यांनी ही लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून याचिका दाखल केली होती, पण आता हळूहळू का होईना आपलं सरकार एकदा सत्तेवर आलं पण ते स्थिर होत होत माननीय अर्थमंत्री अजितदादांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की एकदा सरकार स्थिर स्थावर झालं की आम्ही हळूहळू 3000 रुपये सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे देण्यासाठी कटिबद्ध राहू असं एकनाथ शिंदे साहेबांनी पण सभागृहात सांगितलं, असं अजितदादांनी पण सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदय पण त्याकरता सकारात्मक आहेत। माझी सभापती महोदय आपल्याला चांगल्या पद्धतीने अवगत आहे की महात्मा फुलेंनी बेरोजगारीचं कारण शोधताना असं म्हटलं होतं की विद्येविना गती, गतीविना नीती, नीतीविना मती, मतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले। कारण ज्यावेळेस तळागाळातला माणूस हा बेरोजगारीचा प्रश्न ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात फोफावतो, काल तुम्हाला माहित असेल की पुण्यामध्ये 300 जागेकरता 3000-4000 मुलींनी अर्ज केलेत पोलीस भरती करता। एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण आहे, पण हे बेरोजगारीचं प्रमाण हटवायचं असेल तर त्याकरता जास्तीत जास्त हाताला काम देणं, हाताला चालना देणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपण उद्योग प्रक्रियेकडे, विशेषतः शेतकऱ्यांच्या शेतमालावर काही वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करता येते का? कारण एक गोष्ट तर नक्की आपण सभापती महोदय मान्य केली पाहिजे की 18 वर्ष पगार थकला म्हणून नागरगोजे नावाच्या एका शिक्षक बांधवांनी आपलं जीवन संपवलं।
किंवा पाणी फाउंडेशनचं काम करणारे एका शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वतःची जीवनयात्रा संपवली। ह्या अशा घटना निश्चितच पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत। आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपलं धोरण म्हणजे सोयाबीन अजूनही आपण सर्वात मोठा विक्रम केलाय सोयाबीन खरेदीचा भारतभरामध्ये, पण अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन आजही घरात पडलेलं आहे। ती शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली पाहिजे। सोयाबीनची सोया स्टिक जर घेतली तुम्ही तर 5 ग्रॅम 5 रुपयाला सोया स्टिक मिळतं आणि सोयाबीनचा MSPचा दर जर बघितला तर तो न परवडेन असा आहे। इतकंच काय तर पतंजलीमध्ये तुम्ही कॉटन त्या फुलवाती जर घेतल्या तर त्याची किंमत 40 ग्रॅमला 400 रुपये आहे सभापती महोदय, आणि तशी कपाशीची किंमत जर बघितली तर क्विंटलला 8000 रुपये आहे। म्हणजे प्रक्रिया केल्यानंतर त्या मालाचा चौपट भाव होतो आणि त्यानंतर शेतकरी जरा सुखी होऊ शकतो, कारण शेतकऱ्याच्या खिशात अब किसानों के जेब में पैसा चाहिए, किसानों को औरंगजेब नहीं चाहिए। म्हणजे हे मुद्दे महाराष्ट्राचे महत्त्वाचे आहेत। बाकीचे मुद्दे मला असं वाटतं की आताच्या घडीला ते कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वातावरण महाराष्ट्रात होणार नाही। अजून सभापती महोदय माझं या प्रस्तावाच्या अनुषंगाने सांगणं आहे की विकासाच्या कामासाठी आपण नगरोत्थान अभियानातून पाणी पुरवठा, मलनिस्सारण, विकास कामांचे सुरू असलेले प्रकल्प, गृहनिर्माण, परिवहन माध्यमातून स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाचे असलेले प्रयत्न हे सुद्धा वाखाणण्यासारखे आहेत। नागपूर आणि मुंबई समृद्धी महामार्गातून सभापती महोदय वारंवार मी सभागृहामध्ये विनंती करत आलो माननीय मंत्री महोदय की समृद्धी महामार्ग जो नागपूर पर्यंत जातो, पण त्या समृद्धी महामार्गावर निदान पेट्रोल पंपाच्या बाजूला ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आपण अधिग्रहित केल्या त्या शेतकऱ्यांना पहिला प्राधान्य देऊन त्यांचे कुठेतरी मॉल त्या ठिकाणी असले पाहिजे, त्यांना कुठेतरी उद्योगाला चान्स तिथे असला पाहिजे। आज तुम्ही बघा पेट्रोल पंप दुसऱ्यांचे परराष्ट्रातून येणारे गुंतवणूक करणारी लोक म्हणजे परराज्यातून, आणि तिथे असलेले मॉल सेंटर सुद्धा त्यांचेच असतात। म्हणजे पर्यायाने ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेत्या दिलेल्या आहेत किंवा शक्तीपीठ महामार्गाबद्दल दोन मतप्रवाह आहेत। विरोधकांचा मतप्रवाह आहे की शक्तीपीठ महामार्ग होऊ नये आणि सरकार म्हणतं की शक्तीपीठ जर जोडला गेला तर त्यामध्ये राज्याच्या विकासाला अधिक गती मिळेल। पण हा शक्तीपीठ महामार्ग जोडताना सुद्धा स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सुद्धा त्या भागामध्ये प्राधान्य भेटावं याकरता सुद्धा आपल्या सरकारने प्रयत्न केला पाहिजे। बेरोजगारीच्या संदर्भामधले मुद्दे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि बेरोजगारी थांबवण्याकरता निश्चितच आपलं सरकार हे प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान शहरी भागातील दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी सरकार आज वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे। झोपडपट्टी मुक्त शहरे, आज शहरांच्या विकास कामांच्या बाबतीत सभापती महोदय चर्चा होते, पण घरकुलाचे प्रश्न तुम्ही बघा, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले घरकुलाचे प्रश्न प्रचंड भेडसावणारे आहेत। 1,30,000 रुपयामध्ये सभापती महोदय साध्या विटा सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या भेटत नाहीत आणि 3 टप्प्यामध्ये घरकुलाचा चेक येतो। त्याचा लक्षांक एखाद्या गावची लोकसंख्येवर त्याचा लक्षांक ठरतो आणि एखादा जो पात्र लाभार्थी आहे तो त्यापासून वंचित राहतो आणि जे पात्र नसतात ते 2-2, 3-3 घरकुलाचा लाभ घेतात। पर्यायानं जो खरा माणूस आहे ज्याला त्या घरकुलाची आवश्यकता असते तो मात्र बिचारा त्यापासून दूर राहतो। तो मग शिंदे साहेब ज्यावेळेस चेअरवर होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की घरकुलाचा जो 1,30,000चा जो मला वाटते चेक भेटतो तो सुद्धा वाढीव भेटावा, जेणेकरून त्या घरकुल बांधणाऱ्याला थोडा दिलासा भेटेल। आणि मी सरकारचं अभिनंदन करतो की वाळू म्हणजे मोफत देण्याचा एक धाडसी निर्णय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी घेतला आणि तहसीलदारांना सुद्धा तसे कडक निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले जेणेकरून गरीबाला दिलासा त्या माध्यमातून भेटणार। आज मंत्री महोदय सिंदखेड राजा विकास आराखडा 3-3, 4-4दा सभागृहामध्ये येतो। निलमताई आपण अनेकदा मातृतीर्थ सिंदखेड राजाला आलेल्या आहात, जिजाऊ चरणी आपण नतमस्तक झाला असाल, पण अजूनही परिस्थिती जैसे थे आहे। लखुजीराजे जाधवांचा वाडा तसाच उपेक्षित आहे, जिजाऊंचं समाधीस्थळ उपेक्षित आहे, ताराराणीबाई साहेबांची माऊली संगमची समाधी, अहिल्यामाई होळकरांची समाधी असेल, ह्या सगळ्या आपल्या महापुरुष शेवटी आपण यांना का पूजतो, कारण त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी सन्मानानं बसलेलो आहोत। आणि त्यामुळे सिंदखेड राजा विकास आराखडा सुद्धा मी शेवटचे 2 मिनिटं घेतोय सभापती महोदय। यावर्षी मी सिंदखेड राजाला जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी गेलो, दरवर्षी जातो, पण लाखो पर्यटक त्या सिंदखेड राजाला येत असताना आज मात्र परिस्थिती अशी होती यावर्षी की लाखांचा आकडा हजारांवर आला। त्याच्या मागची कारणं शोधली तर बॅरिगेड्स इतक्या 20-20 किलोमीटर दूरवर लावलेले असतात की तिथून चालायला सुद्धा पोलीस तिथे यायला मना करतात। त्यामुळे विकासाला चालना देताना एकीकडे 260च्या प्रस्तावावर आपण चर्चा करतोय,
पण मातृतीर्थ सिंदखेड राजाला लाखोंची लोक यावी अशा करता आपण काय उपाययोजना करतो? पोलीस वारंवार अशी गडचेपी का करतात? यामुळे आपण सुद्धा थोडंसं या गोष्टीला प्राधान्यक्रम द्यावा की मातृतीर्थ सिंदखेड राजा हा पर्यटनाशी जोडा आणि जो प्रस्ताव 2-2, 3-3दा सभागृहामध्ये येतो विकास आराखड्याचा, तो प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करावा। सरकारने संगमेश्वरावर संभाजीराजांच्या जे शेवटची कैद झाली त्या ठिकाणी मला असं वाटते की स्मारक बांधण्याचा एक निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार। वडू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ यासाठी सुद्धा आदरणीय अजितदादांनी मागच्या सरकारच्या काळात 280 कोटी रुपये ते विकास निधी दिला माझ्या माहितीप्रमाणे आणि त्याचं डेव्हलपमेंट सध्या सुरू आहे। म्हणजे आपण ज्यावेळेस महायुतीचं सरकारच्या पूर्वीचं सरकार आणि अनेक धाडसी निर्णय आपण घेतले, त्यामुळे अशा महापुरुषांच्या समाध्या उपस्थित राहणे। गडपालांच्या नियोजनाच्या बाबतीत नियुक्तीच्या बाबतीत मी गोगावले साहेब मागे प्रश्न उपस्थित केला होता। गडपाल म्हणजे प्रत्येक महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर जी शिवाची मंदिरं आहेत त्या शिवाच्या मंदिरामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर त्या मंदिरात दिवाबत्ती करायला कोणाची तरी एक सोय असावी, त्याला मानधन तत्वावर सरकारने काहीतरी निधी द्यावा। हे थोडंसं जर करता आलं तर आपण परत एकदा या महापुरुषांच्या विचाराला आपण साजेसं असं काम करू शकू। भरपूर बोलण्यासारखं आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीनं 260च्या प्रस्तावावर अनेक गुंतवणुकीचे अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ठोस काहीतरी निर्णय घेण्याचा आपल्या सरकारचा संकल्प आहे आणि नक्कीच तो पूर्णत्वास जाईल आणि पूर्णत्वास जावो अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि सभापती महोदय, आपण चेअरवर असल्यामुळं आपण संत साहित्याच्या अभ्यासिका आहात, त्यामुळं विरोधकांसाठी आता काही मी शेर म्हणणार नाही, पण तुकोबाचा एक सुंदर अभंग मला यावेळेस आठवतो की आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, डोळ्यासी कारण दृष्टी नाही, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चवी नाही, तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे। त्यामुळे आपलं अंतःकरण शुद्ध नसताना समोरचा व्यक्ती हा खोटाच दिसतो, अशी महाविकास आघाडीची भूमिका महायुती सरकारबद्दल आहे। त्यामुळे त्यांना त्यांच्या टीका लखलाभ, पण महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, महाराष्ट्र हा पुरोगामी राहिला। ते तिथून ऐकतायत ना, तिथं जे जेवण करतायत ते आपल्याला डायरेक्ट लाईव्ह ऐकतायत, मला माहित आहे। पाठीमागं आपल्या सोबत आहेत ते, त्याच्यामुळे त्यांचं 260चा प्रस्ताव झाला की जातील, पण ते ऐकतायत, त्याबद्दल त्याचा आभार। आणि आणखी हेमंतदादा बघा, हळदीचा विषय निघाला होता, ते ओसाळ गावची पाटील की ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं हे खरं आहे। आता ते बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ते हळद संशोधन केंद्र आपलं आहे, त्यात सुद्धा थोडासा तुम्ही ज्या पद्धतीने मागणी केली त्या हळद उत्पादक शेतकरी तुमच्या भागात मोठ्या प्रमाणात आहे, शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे। हिलमिल चलो जगत में फूट पडो देऊ नाही, और फूट फूट अगर माची तो देश नष्ट हो जाई। कुठं फूट पडू देऊ नये, शेतकरी धर्म जगला पाहिजे, शेतकरी धर्म टिकला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा कायम राहावा। हिंदू आणि मुसलमान हे अनेक वर्षांपासून एकत्र गुण्यागोविंदानं नांदतायत, ते तसेच नांदो एवढी मी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो। मला 260च्या प्रस्तावावर आपण असताना इतकी प्रदीर्घ बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपले आभार मानतो।